संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने यंदाही 7 भव्य टँकर्सद्वारे मोफत आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे। या लोकसेवेचे हे सलग दशकपूर्ती वर्ष आहे। पिंपळे गुरव येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात विविध संत महंत आणि मान्यवरांच्या हस्ते या टँकर्सचे भक्तिभावाने पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले। यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, उद्योजक बाळासाहेब काटे, हबप ज्ञानेश्वर कदम महाराज, श्री क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हबप बाळासाहेब काशीद पाटील, विश्वस्त हबप जगन्नाथ नाटक पाटील, हबप तांदळे महाराज, हबप बबरुवान वाघ महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, हबप बाळासाहेब शेटे, हबप दिलीप पडवळ, राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्राध्यापक डॉक्टर गजानन वावळ महाराज, सीआरपीएफ जवान उमेश मिसाळ, वारकरी सेवा संघाचे सचिव सौरभ शिंदे, न्यायाधीश रमेश उमरगेकर उपस्थित होते। या मंगल प्रसंगी दिंडी प्रमुखांचा पारंपरिक पद्धतीने टोपी, उपरणे, ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला। जलसेवेसोबतच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 500हून अधिक वृक्षरोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। उपस्थित संत महंतांनी आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय कार्याचे भरभरून कौतुक केले। हे टँकर्स आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर दरम्यान सोपानकाका कराडकर दिंडी, स्वयंभू श्रीराम प्रभू दिंडी, भंडारा डोंगर प्रासादिक दिंडी यांसह विविध प्रमुख दिंड्यांसोबत पंढरपूरपर्यंत प्रवास करणार आहेत। या पवित्र कार्यासाठी स्थानिक हास्ययोग परिवार, नवचैतन्य हास्य क्लब आणि इतर सामाजिक संस्थांनीही आर्थिक मदत केली असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वारकरी आणि नागरिक उपस्थित होते। दिंडी आता ते दिंड्या रथापुढं तळापुढं 5 किलोमीटर मुक्कामानं तळाच्या मागे 5 किलोमीटर। आता तिथं जर 5 किलोमीटरवर थांबलं तर मग रात्रीचं कीर्तन सापडत नाही, काकडा सापडत नाही, जागर सापडत नाही। मग आम्ही एक 250-300 वारकरी की आम्ही दिंड्याने झोपत नाही। दिवसभर दिंडीत चालायचं, संध्याकाळी आपली पताका, टाळ आणि एक घोंगटा आणि देवपूजा घेऊन तळावर मुक्कामी जायचं झोपायला। आणि मग संध्याकाळी तळावर झोपल्यावर तिथं जेवणाची काही सोय नसते आणि आंघोळीची सोय नाही करत। बाकीच्यांची जे टँकर राहतात ती मंडळी आपल्याला काय आंघोळ करून देतीलच असं काही सांगतात। आम्ही खूप म्हणतो अनंत रूपी अनंत वेळची ती घेण्याची, पण दुसरा वारकरी आपल्या टँकर खाली आंघोळीला आलं मात्र हे प्रमाण आपलं विसरते। मग त्या 250 वारकऱ्यांना जे महिना वारकरी खास जागर करणारे ज्ञानोबराच्या पुढं जागर 1000 ताळ करायचं जागर म्हणजे 250 येतं तिथे मुक्कामी राहतात आणि बाकीचे मग तळावर इकडे तिकडे गोळा होतात। यांची काय यांची स्नानाची सोयच नव्हती। 10 वर्षापूर्वी मी मारुती दादाच मागे लागलो। मारुती दादा म्हणजे मोठा माणूस आणि मग मारुती दादांना म्हणलं, दादा एवढी आम्हाला टँकरची सोय करू द्या। मग त्यांनी आदरणीय अरुण साहेबांना सांगून तिथं आपल्या तळावाल्या जागरवाल्यांना एक टँकर दिला आणि जवळजवळ इतर दिंड्यांना तुकोबर आणि माऊली सोहळ्यातही टँकर दिले। मारुती दादांनी आम्हाला जागरवाल्याला एक तंबू बी दिला। खरं मारुती दादाचा तळावाला तंबू नुसता तंबू नाही, त्या तंबूत आत राहायला सगळं दिसून आली। हे याला वारकऱ्यावर प्रेम मानायचं। आणि मग आज जे जागराचे वारकरी स्नान करतात ते फकीर वारकरी राहतात बाबा, ते हातावर घेऊन खातात, पण गाथा पाठ माणूस ते कोणाच्या याच्यात जात नाही, काय नाही, फक्त हातावर घेऊन वाटायला आलेलं खायचं, दिवसभर भजन करायचं, रात्रभर जागर करायचं। त्यांची स्नानाची सोय नव्हती तर ते अरुण साहेबांनी केली। लाखो वारकऱ्याचा आशीर्वाद या माणसाला। खूप धन्यवाद। की वारकऱ्यांची ताकद काय, आपण आखाड्याची ताकद पाहिली। जेव्हा कुंभमेळा येतो तेव्हा शिवपंथीय साधू आपण पाहतो, पण वारकऱ्याची संसारी माणसाची ताकद काय हे महाराष्ट्राला लाखोची सत्ते घेऊन त्यांनी दाखवून दिलं असं आदरणीय माऊली। तर म्हणजे आजपर्यंत आम्ही 12 वर्षे झालं कोणी पेट्रोलला डिझेलला पैसे दिले नाही, पण तुम्ही आले की लोकांची सुरू झाली। आमची अशी इच्छा आहे की दरवर्षी आपण यावं आणि आशीर्वाद द्यावे। देवा शपथ सांगतो, आजपर्यंत तांदळे महाराज कधी दिले आहेत का?
स्वतः आम्ही येतो, वा वा भाऊ जबरदस्त, क्या बात आहे, पांडुरंग तुम्हाला जवळ बोलवेल, असं म्हणून आम्ही जायचो. पण आमच्याही खिशात कधी हात गेला नाही. पण माऊली आल्यानंतर या माऊल्यांच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला. मायबापांनो एक गोष्ट लक्ष, मरावी परी कीर्ती रूपी उरावी. आपल्या लेकरा बाळासाठी आपण सोन्याचा बंगला जरी उभा केला तर ते फक्त आपला 10वा आणि 13वा घालणार. पण समाजासाठी, संप्रदायासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हा भाव ज्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. अशा तऱ्हेने आमचे भाऊ असतील, त्यांना आम्हाला अरुण साहेब असं किंवा अरुण शेठ असं म्हणावं नाही. कारण एका भावाची माया जशी आपल्या परिवारावरती असते तशी माया संप्रदायावरती आणि इथल्या माणसांवरती आहे. भगवंत त्यांना उदंड आयुष्य द्यावं. तुकोबाराय खूप सुंदर म्हणतात, तो एक पायिक पायिका नायिक, भाव सकळीक स्वामी पाहिजे. हा पायिक आहे, नाईक पदापर्यंत पोहोचावं म्हणजे त्यांची अनेक आपल्याला मदत होत राहील. आणि आज वारकऱ्यांची सेवा आमच्या महाराज, आता महाराजांनी सांगितलं सेठ म्हणावं तर बरोबर नाही, सेठ म्हणलं की पक्क होत आहे. कारण मी नेहमी सांगत असतो, आपली ओळख घेऊन जा, काम ऐसा करो जो पहचान बन जाए, निशाना ऐसा मारो जो निशान बन जाए, और लगी ऐसी हो जो मिसाल बन जाए. आपली ओळख घेऊन जा. आणि अरुण महाराज फार मोठी या ठिकाणी सेवा करतात. आणि सेवा तात्पुरती नाही, लौकिकापुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा. नाहीतर सेवा आम्ही करतोय खूप दिवस झाले आता, आहे का नाही? सौरभ नको माझ्याकडे बघून. कारण स्वामीच्या मनोभावा न चुकीचे ह्याची परम सेवा, येर ते पांडवा वाणिज्य करणे. समजा विस्तार करत नाही, वेळ नाही. आणि एवढ्या मोठ्या माऊलींच्या पुढे आम्ही काय बोला. आज महाराष्ट्र गाजवला कोणाची ताकद नाही आहे. आणि म्हणून सेवा आणि समर्पण ही ज्यांच्याकडे आहे ना त्याला काही कमीच नाही. आणि सर्व त्या ठिकाणी भगवंत त्यांचं त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणून सेवा आणि समर्पण या दोन गोष्टीवर त्या ठिकाणी आपण भर दिला पाहिजे. शंकरा रामचंद्राची सेवा करायची होती तर वानर रूप धारण केलं आणि आपल्या मालकावर त्या ठिकाणी काही भार पडू नाही तर आम्ही तुमची सेवा करतो, आम्हाला ज्ञान, आमची खायची व्यवस्था काहीच नाही. हनुमंतरायाने त्या ठिकाणी वानराचं रूप घेतलं आणि काय लागते, रोटी कपडा और मकान, अन्न वस्त्र आणि निवारा. वानराला काहीच लागत नाही. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी हनुमंताचं रूप घेतलं आणि सेवा केली. अनेक त्या ठिकाणी आहेत सेवा आमच्या करतात. तोंडावर त्या ठिकाणी कौतुक करायचं नाही, भाडगे करायची नाही, लाचारी करायची नाहीये. जे सत्य आहे, तुका म्हणे सत्य सांगो येतील रागा येऊ दे. सत्य म्हणता आलं ना तो ज्यात सत्य म्हणता येत ना तो साधूच नाहीये. नाही तर आमचे वंश साधू होते, भगवे कपडे घातले, वारकऱ्याचं कारण केलं असं नाही आहे. आणि म्हणून माऊलीच्या पुढे जास्त कळत नाही. फार या सेवा आमचे अरुण महाराज करतात. वारकऱ्याची सेवा त्यांच्या व्हावी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.